फायनल झाल्यापासून सर्जा तिथं सगळं बक्षीस वितरण किंवा हे आपली बाईट वगैरे सगळा कार्यक्रम होऊन सर्जा इथं येतोपर्यंत त्यांनी 1.5 तास पालखी उभी गावात ठेवली होती. एका मैदानात झालेला पराभव आपल्याला दुसऱ्या मैदानात पायऱ्याच्या अडचणी निर्माण करतो का पक्ष? मला दिसतंय की त्याचं ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्या मागं काय सांगाल की आता कसा आहे तो? आपली गाय शेतकऱ्याच्या दारात घरात आहे आणि गोट्यात गाय म्हणलंय कशाला, दूध वगैरे काढायसाठी नाही, पण एक आपल्या प्रत्येक कामाला जाताना आशीर्वाद घ्यायला दर्शन घ्यायसाठी गाया पाहिजे आपल्याला. इथे येणारा प्रत्येक टीम मधला जो सहकारी मित्र आहे तो स्वतःच म्हणून करतो. तो ना मी इथं बघायला आलोय किंवा माझा काय संबंध आहे इथं काय करायचं असं कोणाचीच भावना नसती. तर मित्रांनो, ही आपण बघू शकाल बाहेरची दावण आणि संध्याकाळची पुढं असतात. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हा बाजी आहे. बरं. आता आमचे मित्र आहे ते येवल्याचे बाळूदादा म्हणून. बरं. त्यांच्याकडून आपण करार करून घेतलाय. बरं. करार करून घेतलाय. मैदान किती केलेत आतापर्यंत? आपण आणल्यापासून 4 मैदानं केली. त्यात 3 मैदानात गुलालात आहे. जसं की मी बघतोय की आपल्या दावणीतलं गुलाल कधी हटत नाही. प्रत्येक नंदी आपण खरेदी केल्यानंतर तो गुलाला जातोच. काय वैशिष्ट्य आहे आपल्या दावणीचं? वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला त्या पद्धतीची ह्याची नंदी भेटतात. आणि आत्ता आपण आज बोललो असं की एवढी जर जनता निस्वार्थपणे 10 सरकार फॅमिलीवरती आपणच्यावरती प्रेम करत असली आणि एवढी म्हणजे लोकांची दुआ आपल्या मागं असेल तर 100% बैल आपला गुलालात राहणार हे आम्हाला वाटतं. आणि त्या पद्धतीने आम्ही चालतोय. गुरुनाथ दादा असतील किंवा आमची टीम असेल, आम्ही त्या पद्धतीनं राहतो, चालतो. कोणतं नियोजन असलं तरी त्या पद्धतीनं असते. आणि हे जे यश भेटते ह्यात सगळ्यात सर्वात मोलाचा वाटा आहे तो ह्या आपण ज्यावरती 10 सरकार फॅमिलीवरती जे प्रेम करणारे हे जे सगळे हितचिंतक मंडळ आहे ह्यांचाच मोठा यशात त्यांचा मोठा वाटा आहे. आणि ते प्रेम करते ते आणि त्यांची दुआ कुठे तर कामी येते, म्हणून जाईल त्या मैदानात आपली गाडी फायनलला गुलालास पात्र राहते. एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतो की काही जणांच्या दावणीला की नाही भरपूर नंदी असतात, पण त्यातले काहीच पाहणारे असतात. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? काय विषय माहिती आहे का, काहीच पाहणार नाही. म्हणजे त्यांचं सुद्धा शरीर आहे आणि त्यांना पण कुठेतरी थोडीशी आतनं इंटरनल प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, कुठेतरी त्यांचं दुखत खुपत असते. मग तसं काय आलं तर मग ते पण पाहणारच नाहीत. मग त्यांना पण काय अडचणी असतात किंवा एखाद्या वेळच वाईट चाललेली असते एखाद्या गोष्टीचं, तर त्यावेळी आपल्याला शांत संयमात घेऊन त्याच्यावर कष्टाने आणि पर्याय मार्ग काढून कष्ट करतच त्यातून बाहेर पडावं लागतं, तेव्हाच यश भेटतं. फक्त ह्या शर्यत क्षेत्रात एकच मला कळतं की ज्याची नियत साफ आहे, नीतिमत्ता साफ आहे आणि जे कष्ट प्रामाणिक आहेत त्याच्या दावणीला बैल घडतो का तर घडतो आणि गुलालात असतो का तर असतो. आता प्रत्येक नंदी घेताना तुम्ही मला सांगा की त्याच्यामध्ये काय बघता आणि किती दिवस आधी नियोजन चालू असतं की आपल्याला हा नंदी घ्यायचीच? नाही तसं काय नाही. सर्जाच घेताना सर्जा बघितलाच नव्हता. सकाळी 10 वाजता आम्हाला कळालं की बैल द्यायचा आहे म्हणून. असा सकाळ खोंडाने 1 नंबर केलाय त्या वासराने अर्जुन सोबत. त्यानंतर आम्ही सर्जाची व्हिडिओ बघितली, आम्हाला पटला की लगेच मी दुपारी गेलो 4-5 वाजता मी दिलीप नाना गेलो आणि व्यवहार केला. व्यवहार झाला त्याचा. आणि बैल घेताना आम्ही काय बघत नाही. आम्हाला पटला ना, आम्हाला आवडला ना तर 100% आम्ही घेतो. कारण की वैयक्तिक आता मी बैल खरेदी करत असताना मला माझ्या दादाची एकच शिकवण आहे की आपल्याला आवडलाय ना तो घ्यायचा, का तर ते आपल्याला आपल्याला आवडलाय. मग पळेल नाही पळेल ते आपल्या नशिबाचा भाग. आपल्या जर नशिबात असला तो पाळणार तर 100% पाळणार. आणि आपल्याला जर काय नाही आपल्या नशिबातच नसेल की तो नंदी येऊन आपल्या दावणीला नाही पाळणार तर नाही पाळणार. ह्याच्यापेक्षा पलीकडे काय होते. त्यामुळं दादाचा इतका सपोर्ट असतो की तुला आवडलाय बिनधास्तपणे व्यवहार करा, घ्या बैल, आपल्याला काय विषय नाही. रोमनची खरेदी कुठली सांगा? रोमन पण करारावरती आहे. वाघवाडीचा त्यांचा स्वतःचा मालकीचाच बैल आहे. त्यांनी आपल्याला एक प्रेमापोटी आमचा करार होऊन त्यांनी आपल्याला बैल आपल्या नावावरती पळवायला दिलेला आहे.
पण पूर्णपणे सगळा अधिकार त्यांनी आपल्यावर सोपवून दिला या. हम्म. ते पण घरातले आहेत त्यामुळं काय कोणती जरी गोष्ट केली हम्म. तर त्यांची कोणत्याच गोष्टीची तक्रार नसते. हम्म. जे आपण करेल ती पूर्व दिशा मानतात आणि त्या पद्धतीने चालतात. हम्म. आणि खूप माणसं आमची ते म्हणजे एकदम जिव्हाळ्यातली आहे ती सगळी टीमच पूर्ण रोमनची. त्यामुळं एकदम प्रेम ते पण आहे. ती आपला पण स्वभाव कुठं थोडाफार चांगला असेल त्यामुळे ते आपल्याबरोबर जुळवून घेतात आणि हे चाललेलं म्हणजे आता जे तुम्ही जे बघता हे चाललंय. मग आता इथे रोमन दिसत नाही, रोमन कुठे आहे? रोमन आत्ता होता रेटरधरणच्या मैदानाला गेल्यानंतर तिथंच ठेवला. बरं. आता तिकडे कसं सगळी जरा तिकडं पण वाघवाडीत पण काय काय आमचे कार्यकर्ते जॉबला वगैरे आहेत आता सुट्ट्यानिमित्त जरा इकडे तिकडे आलेत मग म्हणले राहू दे बैल वाघवाडीत यात्रा पण होती. ते काय ते पण आपलीच दावा नाही ही पण आपलीच दावा नाही मग ठेवलाय तिथं. मग काल फक्त सर्जाच आला आपला दावणीला इकडे. हा सरजा इकडे आला रोमन तिकडे गेला. काल जसं म्हणजे तुम्ही चर्चा सांगत होता की काल आल्यानंतर एका गावामध्ये यात्रा होती. अहो म्हणजे काल असं भरून आलं एक तर एक नंबर केलेला आनंद होता. हम्म. आणि इथं आमच्या इथं पार्ले म्हणून गाव आहे. बर. त्या गावची यात्रा होती आणि त्या गावात सर्जा फायनल झालं त्यावेळी पालखी त्यांची अर्धा राऊंड पूर्ण झालता. बरं. फायनल झाल्यापासून सर्जा तिथं सगळं बक्षीस वितरण किंवा हे आपली बाईट वगैरे सगळा कार्यक्रम होऊन सर्जा इथं येतोपर्यंत त्यांनी 1.5 तास पालखी उभी गावात ठेवली होती. थांबवली. पालखी एकदा उचलली की खाली ठेवायची नसती. बरोबर. पूर्ण गाव करून आणून मंदिरात ठेवते. 1.5 तास कंप्लीट ती लोक खांद्यावर पालखी घेऊन थांबली होती सर्जाची वाट बघत. मग सर्जा डायरेक्ट मैदानात आला, देवाचं दर्शन केलं आणि मग दावणीला आला. तुम्हाला कधी समजलं की आपल्यासाठी ते थांबलेत अजून? ते आमचे सागरबाई म्हणून आहेत नलवडे बरं. आणि रणजित आहे परत विश्वजित कदम बाबू म्हणून आमचे 3 मित्र आहेत पार्ल्यातले. त्यांची फोनवर फोन यायला लागली ती की सगळी मंडळी म्हणते बैल आल्याशिवाय पालखी मंदिरात नाही नाही लवकरात लवकर बैल घेऊन या. आता एवढे नंदी आपल्या दावणीला आहेत, मैदानाची निवड कशी करता आणि कुठले नंदी कुठल्या मैदानात उतरवायचे ते कसं ठरवता? मैदान आता सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला ह्या आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमुळे इतके जे दिवस चांगले आलेत आणि मैदान इतके जे सुंदर पार पडतात की असं कोणतं मैदान आपण म्हणू शकत नाही की हे वाईट आहे हे चांगलं आहे. आणि शिस्त लागलेली आहे ह्या क्षेत्राला. त्यामुळं बैलांच्या गॅपचा आणि बैलांच्या फ्रेशपणाचा मुडावचा विचार करून आम्ही मैदानाला बैल काढतो आणि त्या पद्धतीने नियोजन करतो. किती दिवसाच्या गॅपनं कसे उतरवता? सर्जाला गॅप आम्ही कायम 10 दिवसाचा ठेवत होतो. बरं. कालचं कासेगावचं मैदान थोडंसं आम्ही दाट केलं. 22 तारखेला पण पाहिल्याला आणि परत 26ला पदवला. 22 तारखेला काय झालेलं? 22 तारखेला गाडी आमची खूप मस्त पाहिली पण तो दिवस आमचा नव्हता त्यामुळे गाडी आमची सेमीला थोडक्यात पडली. घोटचा सर्जा आणि सर्जा होता. लय खूप मस्त गाडी पाहिलेली. याच्या पाठीमागे पण वडूजला पाहिलेली त्यावेळी 1 नंबर केलता. 22 तारखेला दिवस आमचा नव्हता. आमची गाडी हरली. येणाऱ्या काळात पुन्हा एक गाडी एकत्र घालू त्यावेळी तो दिवस आमचा करूनच दाखवू. प्रत्येक दिवस नवीन असतो, प्रत्येक मैदान नवीन असतं आणि त्याबद्दल काल तुम्हाला समजलंच असेल की नवीन मैदानात नव्या जोशमध्ये आपण उतरलो, घरची गाडी पळवली आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. हो, प्रत्येक येणारा दिवस प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नवीन काहीतरी घेऊन येत असतो आणि त्या पद्धतीने कालचा दिवस आमच्या आयुष्यात आला आणि घरच्या गाडीनं हिंद केसरीचा मान मिळवला. हा सगळ्यात मोठा अभिमान आहे की आजकाल घरची गाडी आपल्याला पळताना खूप कमी बघायला भेटतात आणि ते आमची गाडी घरची पळून आम्हाला हिंद केसरीचा मान मिळाला. त्यामुळे आमच्या बैलांची मानावे तेवढे म्हणजे आभार थोडेच आहे. ती शब्द नाहीत त्या गोष्टी त्यांच्यासाठी माझ्याजवळ. गुलाल लागणंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या धावणीला. हो. आणि जर समजा की थोडासा जरी गॅप पडला गुलालामध्ये तर लगेच प्रश्न चालू होतात की नक्की काय चाललंय, का नियोजन चांगलं करत नाही, असे भरपूर प्रश्न येतात. हो. याच्यात प्रश्न हीच आपली आता काय फॅन फॉलोअर हे असतात हे बोलतात म्हणजे त्यांचं तेवढं प्रेम असतं आणि त्या फॅन फॉलोअर बोलत असतात त्यांचं काय मनाला लावून घ्यायचं नसतं कारण त्यांचं प्रेम असतं म्हणून त्या अधिकारानं बोलत असतात. पण आता काय शेवटी आपण मैदानाला जाताना कधीच हारायचं म्हणून कुठलाच बैलगाडी मालक जात नाही. पण थोडीशी वेळ का नियोजन काय वेळी चुकतं पण असं आहे काय नाही की नियोजन प्रत्येक वेळेस बरोबर असतं आणि बैल पाहिलाच तर तो बैलाचा मालक बैलाच्या मागे असणारा मास्टर माइंड नियोजनाचा बादशाह असतो. त्यावेळेस त्याला पदवीने उपमा मिळते आणि बैल पाहिला नाही तर काही मिळत नाही. त्यामुळं
हे मास्टर माइंड नियोजनाचा बादशाह हे सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी त्या गौण आहे त्यांना त्या गोष्टीला त्या नावाला त्या क्रेडिटला काही किंमत नाही. जी काही किंमत आहे ती ह्या बसवराजाच्या पदाला त्याच्या कष्टाला आणि त्याच्या कष्टावरच आपण मास्टर माइंड होत असतोय, आपण नियोजनाचा बादशाह होत असतोय. हे माणसांनी पण डोक्यात ठेवलं पाहिजे की आपला बैल पाहिला तर आपण होणार आहे, बैल नाही पाहिला तर कोण तुम्हाला बादशाह मास्टर माइंड म्हणाय बसलेला नाही. त्यामुळे ही सगळी जी काय पदवी क्रेडिट असते ती त्या बसवराजालाच जातं. मला सांगा की या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कधीपासून आलात? मी खूप लहान असल्यापासून आहे. आमच्या आजोबांना म्हणजे मामांच्या वडिलांना नाद होता. परत मामांनी केला, मग तिथं मी शाळेला असल्यामुळे तिथून मला नाद लागला. त्याच्यानंतर अशी चांगली सगळे मित्रमंडळी भेटत गेले, त्यामुळे स्वतःचा नाद चालू केला. आप्पांचा आशीर्वाद, आप्पांनी आपल्या पाठीवरती हात ठेवला त्यांच्या छायेचा आणि गुरुनाथ दादांनी मोठ्या भावागत आपला हात धरून ह्या बैलगाडी क्षेत्रात आपल्याला एक उंचीवरती नेलं. मला सांगा की भावड्या सगळ्यांना बैलगाडी क्षेत्रात कधीपासून ओळखायला लागला, कुठल्या मैदानात? तशी आमची पहिली 2 बैल पाहिली, पिंट्या सुंदर. पिंट्या सुंदर नंतर बादल, आमचा पिंट्या सुंदर बादल. परत काही दिवस चिमण्याने आमच्याविषयी नाव केलं भोरच्या. त्याच्यानंतर शिट्टी पुरंदर अशी बरीचशीच बैल होत गेली. परत बादलनं 11 लाखाची शर्यत जिंकली. आणि आता त्या बैलांच्या पाठोपाठ पक्ष आला की तुफाननी काही दिवस नाव केलं, आमच्या सर्जानी, त्या मोठ्या सर्जानी नाव केलं. तोपर्यंत लगेच सर्जा आला त्याच दिवशी रोमन आला आणि अशा पद्धतीनं चालू आहे हो सगळा प्रवास. पायऱ्याच्या अडचणी आता बैलगाडी क्षेत्रात भरपूर वाढायला लागल्या. तुम्हाला काय वाटतंय की मोठी धावण असलेलाच आपल्याला याचा चांगला फायदा मिळतोय का? नाही हो, तसं काही सुद्धा नाही. मोठी न छोटा काय आहे, पायऱ्याची अडचण म्हणजे प्रत्येक मालकाला वाटतं की मला जो पाहिजे तोच बैल भेटावा. मग आज मला वाटतं की तुमचा बैल भेटावा, तुम्हाला पण वाटत असते ना ह्यांचा भेटावा, म्हणून अडचणी येते. आणि बैलगाडी मालक प्रत्येक जण ह्या क्षेत्रात येताना कोणी सुद्धा हारा येत नाही. प्रत्येकाला वाटत असते की मी हा बैल घातल्यानंतर मी गुलालात राहीन. त्यामुळे त्या गोष्टीचा लय विचार करायचा नाही. आपला बैल त्या कॅपॅसिटीचा बनवायचा, आपला बैल त्या कॅटेगरीचा झाला पाहिजे. आणि तुमचा बैल त्या कॅटेगरीचा असला की 100% तुम्हाला सगळ्यांचा फोन येणार आहे आणि तुमच्या बैलावर पाहायची सगळ्यांची इच्छा असणार आहे. मग तो त्या पद्धतीचा, त्या पात्रतेचा नंदी आपण तयार करायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. मला सांग की आता आपल्या दावणीला एकूण नंदी किती आहेत? आत्ता आपल्या दावणीला 4 इथं आहेत, 8-9 बैल आहेत. 8-9 आहेत. बाकीचे कुठं असतात? अर्जुन आणि बादल मुंबईत आहे. परवा दिवशी अर्जुन पण 2 बिंदोड चांगल्या केल्या. आमचे नरेश दादा पाटील म्हणून नेरायचे आहेत. ते तिथं सगळं मुंबईतलं नियोजन बघतात. म्हणजे सर्जा रोमन जरी मुंबईला गेले तिथं बादल अर्जुन आहेत, ते सगळे तिथं त्यांच्या नियोजनात होतं मुंबईचं नियोजन. मित्रांनो बघू शकाल आपण सर्जा. कालचं मैदान तो पळालाय असं वाटत पण नाही, म्हणजे अजून तोच जोश आहे त्याच्यामध्ये. नाही, त्याला नाही काय मैदानाचा एवढा फरक पडत. का आता काल एवढं 3 फेरे पळून 1 नंबर करून सुद्धा आज फुल मस्ती करत होता, ओढ्या वगैरे मागाशी मारत होता, शिंगही मातीत माकवून घेतल्यात पाक. त्याला म्हणजे त्या गोष्टीचा काटा आज नाही. भरपूर गुलाल झाले असते, किती झाले असतील तरी अंदाजे? आणल्यापासून बैल कंटिन्यू गुलालातच आहे. आता मध्ये 2 मैदान क्वार्टर फायनलला राहिला, पण कसा का असं ना तो गुलाल म्हणजे गुलाल असतो. क्वार्टर फायनलचा असो किंवा फायनलचा असो, गुलालाची किंमत आपण कशातच करू शकत नाही. त्यामुळे आणल्यापासून त्याची मुंबईतली एक बिंदोड धरून 16 मैदान झाली, तर 16च्या 16 मैदान तो गुलालात आहे. आता महत्वाचा प्रश्न यामध्ये येतो की काल जी जोडी पळाली ती आपल्याला परत पळताना दिसेल का? हा, कुठे दिसेल? तसं काय नाही सांगता येणार. आपली सगळी मित्रमंडळी आहे ती आपल्याला पैरं पण करायचीच आहेत. कारण की आज आपली घरची पळते म्हणून आपण आपल्या मित्रांच्या बैलांच्या बरोबर पळवायचं असं होणार नाही. आपल्या मित्रमंडळींच्या बैलांच्या बरोबर गाड्या चांगल्या पळते त्या, मग त्यांच्या बरोबर पण आता पळावं लागेल आपल्याला. आणि परत कधी डोक्यात येईल तेव्हा सगळ्या टीमच्या
पुन्हा एकत्र पळवू दोन्ही घरची काय बैल. दररोजचा खुराक वगैरे चारा काय काय असतो त्यांना? हे आता बाटूक आहे कडब्याचं, बरं मक्का आहे, बरं ऊस आहे, बरं ओली ज्वारीची वैरण आहे बरं. आणि हत्ती गवत. मग त्याचा तो पूर्ण खर्च असतो तो कसा मॅनेज करता तुम्ही? खर्च काय त्याचा आम्ही काय मॅनेज करायचा नाही, ह्याचं डोक्यातच धरत नाही. बरं. त्यांचं तीच बघत्यात. याचं नाव काय म्हटलं? पक्षा. पक्ष. मला दिसतंय की त्याचं ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्या मागं काय सांगाल की आता कसा आहे तो? एकदम ओके आहे, एकदम ओके म्हणजे ओके झालाय. त्याला ते ऑपरेशन झालं त्याचं, आपल्या पोटात तार होती त्याच्या. बरं. आता ठीक आहे ना? एकदम मजेत, एकदम एकदम ओके झाला आहे. आता लवकरच त्याला या 10 ते 15 दिवसात मैदानात आणलेला दिसेल. 10 ते 15 दिवसात. रिकव्हरीला किती टाइम गेला? मग दीड महिना गेला त्या रिकव्हरीला, म्हणजे कव्हर झाला तो लगेच 10 ते 15 दिवसातच. बरं. पण आम्हीच त्याला भरपूर टायमिंग दिलं. म्हटलं एवढं मोठं ऑपरेशन झालं, ह्याच्या ठिकाणी माणूस असता तर आपण त्याची कशी काळजी घेतली असती, मग त्याची का नाही घ्यायची म्हणून आम्ही त्याला खूप जास्त दिवस आरामावर ठेवून सगळा रिकवर करून. आता जरी आता ही बैल मैदानाला न्यायची म्हणली तर तो दंगामस्ती करतो, उड्या घालतो, टेम्पो धक्क्याला लावलं की त्याला वाटतं आता मला पण न्यावं. तरी सुद्धा त्याला थोडी रेस्ट दिली. आता करू लवकरच सुरुवात. तुम्ही कधी ठरवलं की आपल्याला याचं ऑपरेशन केलं पाहिजे? कसं निदर्शनास आलं तुमच्या? ते आमचे आरगबेडचे दिलीप माळे डॉक्टर आहे ती. बरं. त्यांच्याकडे रोमनला दाखवायला घेऊन गेलतो. मग एकटा बैल कसा न्यायचा म्हणून ह्याला नेला. बरं. मग त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ह्या बैलाच्या म्हणजे पक्षाच्या पोटात मला लोखंड असेल असं जाणवतं या. मग त्याच्यानंतर त्यांनी एक मला औषध दिलं, तर त्या औषधानं काय त्याचं शेण पातळ झालं नाही, पडलं नाही. मग आम्ही एक्सरे काढला आणि आपले डॉक्टर आनंद बल्ला डॉक्टर ते आणि बोर्डे साहेब, ते डॉक्टरांना मी हे टाकलं एक्सरा. तर मला म्हणले हाय 100% त्याच्या पोटात लोखंड. परवा दिवशी येतो, आपलं उद्या येतो आणि ऑपरेशन करू, काय टेन्शन घेऊ नको. मी म्हणलं डॉक्टर बैल बरा झाला पाहिजे, पळायचं राहू दे पण व्यवस्थित नीट होऊन तो चालला फिरला पाहिजे. मला डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं तुझा बैल बरा बी करतो आणि 100% पहिला पळत त्याच्यापेक्षा चांगला बैल पळत. 100% आता आम्हाला पण गॅरंटी आली, कारण की ऑपरेशनची काहीच बाजू आता राहिली नाही, त्याला कसलाच त्रास नाही काय नाही, इतका कव्हर झालाय. आता लवकरात लवकर काढू बाहेर. मेहनत काय कधीपासून सुरुवात करणार मग त्याला मेहनत? आता केलाय चालू थोडासा शेतात हे अवताला हाणायला. बरं. अजून 1-2दा हाणायचं, एक घरात रेसल देऊ आणि काढू. मोठ्या मैदानाची तयारी असल्यावर तुमची कधीपासून नियोजन चालू असतं, कशी मेहनत चालू असते? मेहनत मैदान कोणतंही असू दे, मेहनतीत काय फरक नाही, त्याच पद्धतीचं असते. तर मोठं मैदान असल्यानंतर जरा वाईच पैरं वगैरे बघून व्यवस्थित डोकं लावून करायचं नियोजन. ही आम्हाला काय असं काय लय काय अवघड पडत नाही, कारण की आमची गाडी चालवायला पण आमची स्वतः घरचीच माणसं आहे ती. बाकी सगळी सुट्टी मेकर ही सगळी घरची टीमच आहे, त्यामुळे बाकीचं लय काय बघावं लागत नाही. फक्त आपलं सगळ्यांच्या विचारानं पायरा चांगला करायचा आणि मैदान करायचं. एका मैदानात झालेला पराभव आपल्याला दुसऱ्या मैदानात पायऱ्याच्या अडचणी निर्माण करतो का? हो, 100% होते. आपल्यालाच नव्ह, सर्व बैलगाडी मालकांचा हा विषय आणि होत्या तेच. आणि मी तुम्हाला म्हणलं त्या पद्धतीनं प्रत्येकाला ह्या क्षेत्रात जिकायला आणि गुलाल घ्यायसाठीच यायचं आहे. त्यामुळं लोक त्या गोष्टीचा विचार म्हणजे त्यासाठी लगेच आपला जर पराभव झाला तर आपल्याला लोक थोडंसं डावलल्यागत करतात आणि त्यांच्या जागी ती बरोबर असतात, आपल्या जागी आपण बरोबर असतो. विषय असतो वेळेचा, आपली वेळेनं आपल्या गाडीनं मार खाल्लेला असतो. त्यामुळं आपण आपल्यात जी काय आपल्याकडं चुकी घडली ती निस्तारून त्याच्यात दुरुस्ती करून, आणि ज्या गोष्टीकडं आपण हार झाले त्या गोष्टीची दुरुस्ती करून जर परत त्या जोमानं बाहेर पडलो आणि यश मिळवलं तर 100% परत पायऱ्याला अडचणी येत नाही. तर मला सांगा की आतापर्यंत त्याची मैदानं किती झाली, काय रिझल्ट मिळत होता आपल्याला? पक्षा घेतल्यापासून घेतलं पहिलंच मैदान पेडगाव, जसा हा घेतलं आणि फॉर्च्युनरला पहिल्याच मैदानात उजेडात आला तसा तो घेतला आणि पहिल्याच मैदानात पेडगावला उजेडात आला. बरं. किती मैदान केली आहेत आतापर्यंत? पक्षाचे आपण घेतल्यापासून एक 25-26 गुलाल झालेत. 25-26 गुलाल झाले. हां, म्हणजे आदत असताना त्यानं पण ओपनला चोराडला आदत होता तो आणि ओपनचं मैदान होतं. आपल्या देवबाकासूर बरोबर त्याने पण 1 नंबर केला.
आणि आता ठीक होत चालला आहे तो, मेहनत पण चालू केली आहे. थोड्या दिवसात आपल्याला मैदानावरती दिसेलच. वासरूप येतेच अजून इथं. हो, त्याला नाही बांधत. ही गाय कधी घेतलेली? ही खूप जुनी गाय आहे आमची. वासराबद्दल काय सांगाल? कुठला वय वगैरे दाखवलेला? नाही आहो, ते आम्ही मुंबईला गेलतो, मग गाय इथला आलती, मग डॉक्टरला म्हणलं द्या SMS. बरं. ते आमचे ऋत्विक डॉक्टर आहे, ते त्यांनी दिलं SMS. ते SMS वरली पाहिलाच आहे, पण ते दावणीत ह्या जलमल्यामुळे वान नाही गुण लागेल असं वाटतंय त्याला. दिवसभर असाच मोकळा असतो. हो, दिवसभर असाच मोठा असतो तो. ते पक्षाला चोराडमध्ये मिळालेलं बक्षीस मेंढा आहे तो, ते दोघं दिवसभर असेच मोकळे असतात. पक्षाला मिळालं बक्षीस आहे का ते? हो. आणि दिवसभर पेतच असतं ते. हो. आणि हिच्याबद्दल काय सांगाल? ही आता म्हणजे सर्जा आणि रोमन आणि तिला एका दिवशी आणल्यात. बरं. एका दिवशीच आणलंय. मग गाईची धार वगैरे काढता का? तिचं दूध वगैरे? नाही त्यांच्याच बचाड्या नाही. आपली गाय शेतकऱ्याच्या दारात घरात आहे आणि गोट्यात गाय म्हणलंय कशाला. दूध वगैरे काढायसाठी नाही, पण एक आपल्या प्रत्येक कामाला जाताना आशीर्वाद घ्यायला, दर्शन घ्यायसाठी गाया पाहिजे आपल्याला. कारण की मैदान असो किंवा आयुष्यातलं कोणतंही काम करायचं असू दे, गायचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही घरातनं बाहेर पडत नाही. ही जी आता पहिल्यांदाच म्हणजे त्यांच्याकडे 3 वेत झालेत हिची, आणि तिचे आपल्याकडे 4 ते हे 5व्याच्या नाही. आता मला सांगा की हे बैलगाडी क्षेत्र तुम्हाला कुठल्या दिशेनं जाताना दिसतंय? नाही, मग अशी म्हणलं का नाही, हे आपली संघटना एवढी स्ट्रॉंग आणि पॉवरफुल झाली, त्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीने हे बैलगाडी शर्यत क्षेत्र चाललंय आणि असंच चाललं पाहिजे. तेव्हा ते आपल्या बैलगाडी क्षेत्राला क्रेज, किंमत, मार्केट किंवा लोक डोक्यावर घेतील. कारण की सगळी मैदान आत्ता पारदर्शक होत्यात. कोणतेही आपले समालोचक असतील, झेंडापंच असतील, ते सर्व टीम मिळून मैदान एवढी पारदर्शक पाडतात की कुठेही अन्याय कोणावर होत नाही किंवा कुठं कोणावर पार्सलिटी होत नाही. ह्याच्यामुळं बैलगाडी क्षेत्राला आणि संघटनेमुळे इतकं ग्लॅमर आलं, इतकी लोकप्रियता भेटायला लागल्या की काय विचारू नका. त्यामुळं बैलगाडी क्षेत्राला आत्ता खरे सोनेरी दिवस चालू झाले. एवढं सगळं करताना आपल्यासोबत असते ती आपली पूर्ण टीम. मला सांग की आपल्या टीममध्ये कोण कोण आहे आणि कोण कोण काय काय करतं? नाही, टीम तशी खूप आहे, एखादं नाव घेऊ शकत नाही, पण इथे येणारा प्रत्येक टीम मधला जो सहकारी मित्र आहे तो स्वतःच म्हणून करतो. तो ना मी इथं बघायला आलोय किंवा माझा काय संबंध आहे इथं काय करायचं असं कोणाचीच भावना नसती. प्रत्येक जण येतो तो त्याचा स्वतःचा हाय, ही सगळं अशा पद्धतीनं भावनेनं चालून स्वतः जिम्मेदारी घेऊन काम करतात. काय असेल ते सगळं नियोजन करतात. त्यामुळेच तर एवढं मोठं घवघवीत यश भेटते. आता जे चाहते आहेत त्यांच्यासाठी तुमचा शेवटचा काय संदेश असेल? आणि काल ज्या मैदानात आपल्याला प्रेम भेटलं चाहत्यांचं, त्याच्याबद्दल काय सांगाल? चाहते प्रेम करतात म्हणून तर हाय हे यश आहे, आणि असंच प्रेम करत राहावा. आणि काय चुकून माकून गोष्टी होत असते त्या, तर एक मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला एक बारका भाव समजून सगळ्या गोष्टी पाठीशी घालून, आमच्या जरी काही चुका कुठल्या झाल्या असतील किंवा टाळी काही एका हाताने कधी वाजत नसते, टाळी वाजायला दोन्ही हात लागतात, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी ह्यात मोठा मन दाखवून आपण माफ करून, जरी काही चुका झाल्या असतील होतील तिथून पुढे झाले तर माफ करून असंच आमच्यावरती प्रेम करत राहावा. असंच आमच्या बैलांच्या मागे आमच्यावरती तुमचा आशीर्वादाचा वर्षाव कायम होत राहू दे आणि अशीच तुमची साथ लाभू दे. 100% आमचं दादा सरकार फॅमिलीचं तुमचे उपकार आमच्यावरती राहतील. कालचं मैदान आहे पूर्ण आठवणीतच राहिलं. हो, 100% आठवणीत राहील. चालेल, धन्यवाद दादा.